दादा काय म्हणता? बरोबर जाऊन जी पटली तर घेते, पटली तर करायचं लग्न नाही तर म्हणजे आता झाले नवरदेव कमी, नवरी झाले जास्त, डिमांड नवरीला जास्त, म्हणजे नवरदेव तर कोणीच नाही, नाचायला तयार नाही, नवरीवालेच म्हणते घे भाऊ. पण आम्ही कोणत्या परिस्थितीत नाचायला तयार आहे? तुम्ही नवरदेव क्या बोलती पब्लिक. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आता संध्याकाळचे वाजलेले साधारण 6 वाजत आलेले आणि आपण पुन्हा एकदा आलेलो पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केट येथे. जाणून घेऊया संध्याकाळचा काय बाजारभाव येते. दुपारी आपल्याला काही शाहू पाहायला भेटली नाही, बघूया आता शाहू पाहायला भेटते की नाही. आणि आपल्या व्हिडिओवर जसं तुम्ही प्रेम देताय असंच प्रेम देत राहा. त्यासोबतच आपल्या चॅनलचे जेही काही व्हिडिओ असतात त्याला लाईक करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते कॉमेंटद्वारे आम्हाला विचारत जा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय भाव दिला सचिन भाऊ? 180 लोकल. पलटीचा भाव हिरवी भाव त्याच्यात डायरेक्ट हिरवी भाव दिला दादा. खाली व्हायचा 300 रुपये नाही रे, एवढं नाही. 300 रुपये किती दिला दादा? खाली व्हायचा लावून दे. सांगा, तुम्ही सांगा. मी सांगितलं 300 रुपये. एक्सपोर्टला तरी खाली होईल का? एक्सपोर्ट वाले 251 भाव ते 61 भाव ते. आता याचा कमी दुसऱ्या कमी करू शकत. मी याच्या गाडीबरोबर स्वतः जाणार, स्वतः खाली करणार. काय खाली करणार? बोले 100 बनवून दे. पक्का का? बस नाही का? याच्यात कमी झाले ना. पट्टी बनवू नको, पट्टी बनवू नको. तुला सांगितलं काय? यही भाव मी खाली हो जाएगा. 200 खाली करायचं भाऊ. जबान एवढंच आहे की 200 रुपये खाली करायचं भाऊ. 200 रुपये खाली करायचा. A1 वाल्यांचे. A1. मित्रांनो आता आपण बघूया एक्सपोर्टच्या काय पावत्या देत आहेत ते. बघ क्या चालू है अभी शाम का? 281 फाइनल. खाली होने का 220 30 चालू. आपका सेट 300. आपका दादा आपला 281. नमस्कार दादा, कुठून आले? कोणती व्हरायटी आपली? अरे मान. क्या बोलती पब्लिक म्हणून चॅनल आहे आपलं यूट्यूबला. हा ओके, धन्यवाद. कितीची दिली दादा पावती? पावती कितीची दिली? 321. अच्छा, आणि खाली व्हायला 200. अच्छा. मग चालले का आता तुम्ही? 251 61. तुमची काय अपेक्षा काय? 300 तरी खाली करायचा. 300 खाली. चल दादा, काय भाव दिला आता? 331. बीके 321. बीके. ओके ओके. भैया आपका क्या चल रहा है अभी? शाम का क्या बाजार भाव चल रहा है? 300 311. आपका सेम भैया? आपका दादा आपला 300 300. आपका भी सेम 300 311. बघूया आता. भाऊ काय चालू आहे आपला? का हो दादा, काय भाव चालू आहे आता आपला एक्सपोर्टचा? काय पावती देऊ राहिले? आपला आता 221. 221. मीडियम लावा ना ते. खाली व्हायचं का? मोठा काय घेऊ राहिले? मोठा शो काय घेतला? 350 खाली व्हायचं का? आज किती घेतला? 280 गेले. बाकी काय डायरेक्ट येतं का नाही? काय लावलं तुम्ही? 411 डायरेक्ट खाली.
हा तुमच्या गाळ्यावर असंही होतं, आमचा एक्सपिरियन्स झालेला आहे, तुमच्या गाळ्यावर डायरेक्ट खाली होत नाही आता कमी काय करता त्याला माहिती रुपये कमी करायचा विषय नाही. नाही तुमचं आतापर्यंत जेवढे व्हिडिओ घेतो ना तुमच्या गाळ्यावरचे रिव्ह्यू चांगले आम्हाला, कारण प्रत्येक जण म्हणतं हे जे पावती देतात त्याच भावाने खाली करतात. हो कमी करी 400 रुपये का भाव, 1 रुपया कमी नहीं, 1 रुपया भी कम नहीं. 1 रुपया कमी नहीं. इकडे 11 है. इन्होंने देखो 411 दिया ना. वो ये कम बेचदा इनका है अपना 400 रुपये का भाव. मेरे पास कम होता है. और इनका एक एक्सपिरियन्स आहे हमको भी. प्रत्येक शेतकरी आहे ना एवढंच सांगतं का हे कमी करते नाही बरं का, म्हणजे आम्हाला आतापर्यंत जेवढं बघितलं होणारच नाही. हा नाही झंझटच करते नाही ते. आणि त्याच्यात तुम्हाला त्यांना मुदत दिली, त्यांना म्हटलं मला अर्जंट मालाची गरज नाही, तुम्ही अजून अर्ध्या तासानं जरी गेले की 1 तासानं तुम्हाला भाव वाढला दुसऱ्याला द्या. बरोबर तुम्ही घ्याल तर मी थोडी नाही म्हणून एकदम बरोबर. आणि त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं गाळ्यावर या डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ चालू करा, मी कितीने खाली करतो हे सुद्धा बघा तुम्ही. मला मी डायरेक्ट तेव्हा तिथं टाकून देतो. स्वतः यावा यांनी स्वतः तिथं जरी आले ना शेतकरी सांगतील ना आता माझ्याकडे जे खाली उरत ते काय खोटं थोडी बोलणार आहे. बा तुम्हाला जेव्हा जायचं तेव्हा. धन्यवाद. अण्णांनी तुम्हाला काय भाव दिला? काय भाव दिला सांग. या लोक काय करते, हिंदी बोललं का लवकर त्यांच्या मागं मागं लागायच्या, आणि मराठी बोललं का ते पाहते सुद्धा नाही. 200 लावलं ना. मग आता तुला काय लावायला पाहिजे, 250-300 भाव चालू नाहीये, मार्केट चालू तेच लावू. मार्केट चालू आहे. मग जा लवकर 201 रुपये 100% मी येतो. 100 सुरुवात करी. नाही मी कोणता माल आहे दादा आपला? लोकल आहे. लोकल. व्हरायटी कोणती आहे? अरे मान. अरे मी कुठले दादा तुम्ही? नाव काय तुमचं? विजय रमेश बोडके. अपेक्षा काय तुमची आता? अपेक्षा 200ची. 200ची बरोबर. पण मग मार्केट भावानुसारच आपल्याला जावं लागतं ते. भावानुसार ते मागाचे 150 रुपये 140 रुपये खाली व्हायचा भाव डायरेक्ट दिला तर बरं आहे, तुम्हाला ताण राहत नाही. इथं 200ची पावती द्यायची, 150. बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर आहे का? हा तेच नाही, इथं 10-20 कमी दिले ते परवडतं ते भाव. बरं नाही, ते एवढी 200 कॅरेटची गाडी एवढ्या आल्या घेऊन जायची, परत रिटर्न. बरोबर परत त्याचे एक खर्च वाढतो ना तुमचा. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. त्याच्याही नाही व्यापाऱ्यांनी समजायला पाहिजे होतं. तेच ना, आता सगळीकडे तेच चालू आहे. आम्ही जिकडे जाऊ राहिलो व्हिडिओ काढायला प्रत्येक जण तेच बोलतोय. व्हिडिओ काढला ना, इकडे जसा व्हिडिओ काढला ना, गाळ्यावर पण गाळ्यावरची पण काढलेले. 200 रुपये गाड्यावर जाऊन हे एक्सपोर्ट कधी सांगतो गाड्यावर या म्हणून त्यांना रोज. बरोबर आहे, ते पण बोलता गाळ्यावर येऊन काढा. आम्ही ना काढलेले पण आहे पहिले, पण होतं काय माहिती का, आता काही गाळ्यांवर जेव्हा जातो ना व्हिडिओ जेव्हा चालू करतो ना, माहिती परिस्थिती ओरिजिनल दिसते, तिथं काही असं जे दाखवायचं राहतं ते दिसत नाही, अशी गोष्ट आहे. तेच आणि गोल्टीचं कोण देईल 280 रुपये? बरोबर. कधीतरी मोठा गोल्टी होतोय. अपेक्षा माणसाने किती ठेवा माहितीये का, मार्केट पाहून अपेक्षा. बरोबर. यांच्या जर अपेक्षा 200 रुपयाची आहे, माझी अपेक्षा काय म्हणाल माहितीये का, 120-100 रुपये द्या. कोणाची अपेक्षा पूर्ण नाही. ते तर आहे भाऊ, अपेक्षा पूर्ण नाही होत, आणि अपेक्षा यांची वाढणार आहे आणि तुमची कमी करायची आहे राहणार आहे. बरोबर. काही नाही राहत, मार्केटच नाही. मार्केटच्या हिशोबाने गावातल्या राज्यातले माल चालू झाले आता स्थायिक. बरोबर. आपल्या मालावर कोणीच नाही आलं भाऊ. त्यांच्या जवळच्या जवळ ताजा माल भेटू राहिला. बरोबर. 3 दिवसात शिळा माल कोण खातील? आहे भाऊ, आता भरपूर गोष्टी याच्या मागं पण. मार्केट हर राज्यामध्ये टमाटे चालू झाले, फक्त महाराष्ट्रामध्येच नाही. हा आता सगळीकडे चालू होऊ राहिले हळूहळू. बरोबर आहे. दिवाळी झाले का सगळ्यांचा नारळ फुटून जाते. 100% बरोबर आहे. नारळ आपल्या महाराष्ट्र पिंपळगाव आपला नारळ फुटला नाही आता. आपला नारळ नाही, थोडाफार प्रभाव होतोच त्यांचा, कारण की जागोजागी मार्केट जेव्हा चालू होतं तेव्हा आपल्या मालाला मागणी कमी होती. व्यापारी एकावर एक कुत्रेवाणी पडते, मला भेटल का मला भेटल. बरोबर. त्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन लागते. तेव्हा शेतकरी मुंडी हलवतो फक्त, नाही देणार. बरोबर. काय करतो, नाही देणार. नाही देणार. 20 व्यापारी बोलता तेव्हा एक शेतकरी म्हणतो नाही. व्यापारी त्या मला भावात खाली करीत. भावात व्यापारी शेतकऱ्यापेक्षा व्यापारी माझ्याले तो भावच नाही. संघ बसून येईल, भाऊ चाल मी संघ येतो, घेऊन जाईल, खाली करील. संघ येणारे नाही. तुम्ही इडा पावती बनवून देणार, खाली करणार. परत पुढे झाले आता त्यांना पाहिजे घराचे. बरोबर. व्यापारच पुढे झाले. ते काय झालंय, 2 घेणारा वेगळा, खाली करणारा वेगळा. कॅरेटवाला वेगळा राहतो, तो तिकडे कॅरेटवाला का तो म्हणतो मीडिया मारा. बरोबर. तिकडे नाही. तुम्ही आता गाड्यावर राहता आणि जे गाड्यावर राहता ना त्यांना माल घ्यायला पाठवू.
त्यांची ड्युटी राहिलं पाहिजे. हो, त्यांची ड्युटी ते करते, आपली ड्युटी आपण करायची. आमची सगळ्यांनी खोलायची. आम्ही रोजाने किती 1500 रुपये भेटले आम्हाला, तरी झालं समाधानी आहे. आम्ही ते 1000 रुपये फेडायचं काम करतो. बरोबर, इडून काढून द्यायचं, उचलून द्यायचं. चला धन्यवाद.